आज मी अशा ठिकाणी चाललोय जिथे स्वामी विवेकानंदांनी आपला शेवटचा श्वास घेतला. कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळच्या आजच्या दिवसात आपण चाललो आहे कोलकात्यातील बेल्लूर मठात. हावड्यापासून साधारण 10 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे रामकृष्ण मिशनचं मुख्यालय, जिथून विवेकानंदांचे विचार संपूर्ण जगात पोहोचले. इथेच तुम्हाला ती खोली पाहायला मिळते जिथे स्वामी विवेकानंदांनी आपला अखेरचा श्वास घेतला आणि इथेच आहे रामकृष्ण परमहंसाची समाधी. हुगळी नदीच्या शांत किनाऱ्यावर बसलेलं हे ठिकाण खूप वेगळं समाधान देतं. दर्शनानंतर आम्ही प्रसाद घेतला. फक्त 50 रुपयात गरम खिचडी आणि बटाट्याची भाजी, साधं पण मन भरून टाकणारं जेवण. त्यानंतर फेरीने दक्षिणेश्वरकडे निघालो. हुगळी नदी खूप विशाल आहे. पाण्यावरून जाताना कोलकाता अजून सुंदर वाटतो. दक्षिणेश्वर काली मंदिरात पोहोचलो. हे एक पवित्र शक्तिस्थळ आहे. इथे शूटिंगला परवानगी नाही म्हणून कॅमेरा नाही, पण अनुभव जबरदस्त होता. त्यानंतर भेट दिली इंडियन म्युझियमला, भारताचं सर्वात जुनं आणि मोठं संग्रहालय. इतिहास, संस्कृती आणि कला सगळं एकाच ठिकाणी. यानंतर दिवसाचा सगळ्यात चिल पार्ट, मिलेनियम पार्क हेरिटेज रिव्हर क्रूज. साधारण 1 तासाची क्रूज. हुगळी नदीचा लांबचा लांब पट्टा, सूर्यास्ताचा हलका रंग आणि थंड वारा. क्रूजमध्ये जेवणही मिळतं. लाईव्ह ऑर्केस्ट्राही आहे. बंगाली आणि हिंदी गाणी, लोक नाचत होते, गात होते. पूर्ण फेस्टिव्ह मूड. क्रूजमध्ये जेवण महाग असल्याने मी बाहेर खायचं ठरवलं, पण मी निघेपर्यंत सगळं बंद झालं. शेवटी नुसतं पान खाल्लं आणि दिवसाचा शेवट केला. भेटूया पुढच्या भागात.